मातृवन उपक्रम कोणत्या केंद्रीय कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आला आहे? मातृवन उपक्रम एक पेड़ माँ के नाम या केंद्रीय कार्यक्रमाअंतर्गत सुरू करण्यात आला आहे. संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील सर्व 22 भाषांमध्ये लोकसभेचे कामकाज उपलब्ध करून देण्यासाठी अलीकडेच कोणत्या 3 भाषांचा समावेश करण्यात आला? संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील सर्व 22 भाषांमध्ये लोकसभेचे कामकाज उपलब्ध करून देण्यासाठी अलीकडेच काश्मीरी, कोकणी आणि संथाली या 3 भाषांचा समावेश करण्यात आला. नुकतेच महाराष्ट्र राज्यात किती ठिकाणी शेतकरी भवन उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? नुकतेच महाराष्ट्र राज्यात 79 ठिकाणी शेतकरी भवन उभारण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कोणती कंपनी भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी स्पॉन्सर बनली आहे? अपोलो टायर्स कंपनी भारतीय क्रिकेट संघाची नवीन जर्सी स्पॉन्सर बनली आहे. पहिला अंध महिला T20 विश्वचषक क्रिकेट कोणत्या देशात आयोजित केला जात आहे? पहिला अंध महिला T20 विश्वचषक क्रिकेट भारत देशात आयोजित केला जात आहे. भारतीय सैन्याचा सियानो प्रहार हा ड्रोन अभ्यास 8 ते 10 सप्टेंबर 2025 दरम्यान कोठे आयोजित करण्यात आला होता? भारतीय सैन्याचा सियोन प्रहार हा ड्रोन अभ्यास 8 ते 10 सप्टेंबर 2025 दरम्यान अरुणाचल प्रदेश येथे आयोजित करण्यात आला होता. कोणत्या देशात पॅसिफिक रिच 2025 हा सराव आयोजित केला जातो? सिंगापूर देशात पॅसिफिक रिच 2025 हा सराव आयोजित केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इन्स्पायर पुरस्कार योजनेत बिहारमधील कोणत्या जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला? विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या इन्स्पायर पुरस्कार योजनेत बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला.